आई, तुझ्या नातवाला काय झाले सांग बरं मला. माई, तुझ्या नातवाला ताप, तो दूर करण्यासाठी द्यावा लागेल तुला चांदीचा साप. चांदीचा साप. ओ भट स्वाहा. बाबा चमत्कार की जय हो. बाबा चांदीचं काय, मी सोन्याचं साप देईन, फक्त माझ्या नातवाला बरं करा. हो. की जय हो. याया माई, सांगा तुमची समस्या. बाबा माझी मदत करा हो. आमची म्हातारी म्हणजेच माझी सासू मला खूप छळते हो आणि खूप चिकट आहे हो. कुचकी म्हातारी एखादी चपाती जास्त झाली की नको ती बोलते. बाबा या म्हातारीवर काय उपचार करा हो. बाबा माझ्या सासूने सांगितले की आमच्या घराखाली धन आहे म्हण. बाबा मला ते धन पाहिजे. आई, तिला हे धन मिळेल का. माई, बाळा, तुझ्या घराखाली आहे धन, तुझ्या सासूचं आहे खोटं मन. याच करेन मी तुझी मदत, पण तिथे राहते एक आत्मा सतत. तिला खुश करण्यासाठी द्यावे लागेल तुला एक नरबली. खालीवाली खालीवाली खालीवाली. बाबा चमत्कार की जय हो. हे घे माई, हे लिंबू आणि तुझ्या सासूच्या जेवणात मिसळ. नंतर मग तुझी सासू कशी तुझ्या तालावर लागते. ओ पण स्वाहा. बाबा चमत्कार की जय हो. बाबा हे घ्या तुमची दक्षिणा. बाबा आशीर्वाद द्या. बाबा चमत्कार की जय हो. सांगा तुमची समस्या. बाबा माझा नवरा खूप प्रिय मला खूप मारतो. माझे सगळे पैसे देण्याचे मला खूपच. आई, तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल का. आई, तुझ्या नवऱ्याची दारू तेव्हाच सुटेल जेव्हा तुला एक कोंबडं द्यावं लागेल आणि ते चौरस्त्यावर लिंब हे टाक. नंतरच तुझ्या नवऱ्याची दारू सुटेल. हो बाबा, देईल ना. बाबा चमत्कार की जय हो. ओम भट स्वाहा. शीन टपाक डम डम डम. याया बाई, सांगा तुमची समस्या. बाबा, तुम्ही त्या जाधवबाईच्या पोराला नोकरी लावली म्हणे. हो, लावली ना. मग माझ्याही पोराला लावा की नोकरी. आई, तिच्या मुलाला लागेल का नोकरी. माई, तुझा हात बघू दे. माई, तुझा मुलगा खूप कष्टाळू आहे, पण त्याला नाही नोकरी. त्यासाठी द्यावे लागेल तुला सोन्याची टोकरी आणि माझ्या आईला द्यावा लागेल एक बकरा. नाहीतर नाही लागेल तुमच्या मुलाला नोकरी. सोन्याची टोकरी ही तर खूपच महाग आहे की बाबा. पाहिजे नोकरी तर द्यावी लागेल टोकरी. बरं बाबा, बरं, मी याच्यावर काहीतरी करेन. जा आणि घेऊन येते सोन्याची टोकरी. बाबा चमत्कार की जय हो.
सतावते. रात्री झोपू देत नाही. याचा मला काहीतरी उपचार सांगा बाबा. माई, तुझ्या मुलीची समस्या तर मीच बघतो. ओम स्वाहा. हिनं मला खूप सतावलंय. मी हिला सोडणार नाही. तू पण मला सोड. मी तुला सोड. बम बम बोले. बम. बाबा चमत्कार की जय हो. आई, तुझ्या मुलीच्या अंगातली आत्मा तेव्हा जाईल तेव्हा तुला कोंबड्याची बळी द्यावे लागेल. आणि हे लिंबू आणि तो बीच रस्त्यावर ठेवू. नंतर तुझ्या मुलीची आत्मा जाईल बरी. हो बाबा, मी खाली वाली. बाबा चमत्कार की जय हो. ओम भट स्वाहा. चीन टपाक डम डम डम. सांगा तुमची समस्या. मी फार अभ्यास करते पण परीक्षेत माझा चांगला निकालच लागत नाही. बरोबर माई, थांब याच्या समस्या करते. हे लिंबू आणि बीच रस्त्यावर ठेवून नंतर बघ तू कशी चुटकीमध्ये पास होशील. बम बम बोले. बाबा चमत्कार की जय हो. बरोबर. छोटी खाली बस मग. चीन टपाक डम डम. अगं सुनबाई, काय वाटत्या? तू त्या बाबापाशी काय करत होतीस? काही नाही. काय नाही. मी तुला बघितलं नाही काय? काही वाट्या आता मला माफ करावं. काय दोघी पण भांडणं करायल्या. शासनाने नवीन एक कायदा तयार केलेला आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नातून महाराष्ट्राने सन 2013चा कायदा लागू केला आहे. आणि अशा तुम्ही अंधश्रद्धेमध्ये पडलेले आहात. महाराष्ट्राने महाराष्ट्र नरबळी व अमनुष्य कायदा लागू केला आहे. आघोरी प्रथावर असं जाऊ नका. लोकांच्या असं मागं फिरू नका. त्यामुळे आपल्या घरादारावर खूप हानी होती. म्हणून तुम्ही अशा अंधश्रद्धेवर पडू नका. तू तर राहूच दे. तू तर काहीच बोलू नकोस. अशा बाबा संताकडे कोणत्याही जाऊ नये. बरं. बाबा चमत्कार की जय हो. ओम भट स्वाहा. चीन टपाक डम डम. हॅलो मीरा, बरी आहेस काय ग? मला ना तुझी जरा मदत हवी होती. 1 लाखाभर देतीस काय? हो खूप मोठं काम आहे. मी तुला नंतर परत करते. हो
आणली मी सोन्याची टोकरी, आता देते त्या बाबाला, नंतर लागते माझ्या लेकाला नोकरी. जाया माई आणली का टोकरी, आता बघा कशी चिटकीत लागते तुमच्या मुलाला नोकरी. हो हो बाबा, आणली की टोकरी, हे घ्या. आणि माझ्या आईला बकरा आणला की नाही, नाहीतर नाही लागेल तुझ्या मुलाला नोकरी. मला माफ करा बाबा, मी तुम्हाला बकरं उद्या आणून देते. हो उद्या आणून दे, नाहीतर नाही आणून दिली तर तुला नाही लागेल तुझ्या मुलाला नाही लागेल नोकरी. बरं बाबा बरं. बम बम बोले, बम बम बोले. बाबा चमत्काराची जय हो. चल बाळा, मी तुला खूप या माई आणली का नरबली. हो बाबा, आणली. मुलगी चालेल का? बाळा ते झोप. ओ बच्चा. चला चला चला. हॅलो हॅलो. साहेब साहेब, आपल्या गावात एक माणूस आला आहे, तो त्याची टोळी घेऊन आला आहे. तो आपल्या गावातल्या बायाला फसवे जायचं नाही तटकतो. गाईड्स कम ऑन. बाबा चमत्कार, तुझा पर्दाफाश झालाय. एका चिमुक लिहिता तू जीव घ्यायला निघालास, तुझी एवढी हिंमत. गाईड्स कम ऑन, गेट अप. साहेब साहेब, मला माफ करा, मी तर या मुलाचा होतो. मी तर याला नंतर पाठवून देणार होतो. बळी बळी घरी, आता नवऱ्याला नोकरी, जेलात लावा. चला बाबा, माझ्या मुलाला लागली नाही की नोकरी? चला चला जेलात चला आता. हजराचा अशुभ मानणे, आईचा अशुभ मानणे, मुंगसाला शुभ मानणे, इटवीला अशुभ मानणे, स्वप्न शुभाशुभ मानणे, सांडणे अशुभ मानणे, स्वर्ग नरक आहे मानणे, भूत प्रेत आत्म मानणे, कर्म कौटालीवर विश्वास, जाग पुण्यावरती विश्वास, अंगात देव आणणे, गुढी लावून कौल बघणे, अंगार दुपारा लावणे, गंडा थोर हात बांधणे, नशिबावरती राहणे, राशी भविष्य पाहणे, पाहू नको भविष्याला, स्वतःच घडव आयुष्याला, पाहू नको भविष्याला, स्वतः घडव आयुष्याला, शिदोरी नमो शिदोरी तुझे मुग, ही अंधश्रद्धा दूर ठेव ग, करू नको देव देव ग, ही अंधश्रद्धा दूर ठेव ग, करू नको देव देव ग, ही अंधश्रद्धा दूर ठेव ग, करू नको देव देव ग, ही अंधश्रद्धा दूर ठेव ग.
माणूस पण जे पाहिलं, हे होते आपले काही लोक. आम्ही सर्वच असे करतात असं म्हणत नाहीये, पण 100% पैकी 5-10% लोक आपले असेच आहेत आणि हे सत्य आहे, हे मानावंच लागेल. अहो, आपल्या पिढ्यानुपिढ्या आपल्या सर्वांनाच फसवलेले आहेत. कुणी तर कुणी राज्य करू, तर कुणी भूत प्रेत आहे त्याची भीती दाखवू. बाबासाहेबांनी आपल्याला यातून काढण्याचा खूप प्रयत्न केले. त्यांनी संविधान सुद्धा लिहिले, पण आपण आता पण या चक्रव्यूहात अडकूनच आहोत. अजूनही या चक्रव्यूहात अहो, तुम्ही म्हणाल की हवा दिसत नाही, पण हवेचं अस्तित्व असतेच ना, आणि त्याचं अस्तित्व आपण सिद्ध सुद्धा करू शकतो. पण तुमचे भूत प्रेत दानव आहेत हे अजून सिद्ध झालेले नाही. या सगळ्या आपल्या काल्पनिक गोष्टी आहेत. आपल्याला कुठलाच अधिकार नव्हता. आपले याआधी खूप हाल झाले. शिकण्याचं तर दूर, आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. हा आपला इतिहास आहे. हा इतिहास आपलं भविष्य बनवू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून बनणार नाही, या गोष्टीनेच आपण बौद्ध झालो. या अलौकिक क्षणाचा आपणास विसर पडू नये म्हणून आम्ही चला तर हा अलौकिक क्षण पुन्हा अनुभवूयात. हॅलो. आता थोड्याच वेळामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा सोहळा केला त्याचं आपण एक प्रतिकृती तयार करत आहोत. तर ज्यावेळेस आपल्याला वंदना होईल तर वंदना आपल्याला मागं म्हणायची आहे बनतेजीच्या, आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या प्रतिकृतीमध्ये जी मुलगी असेल ती 22 प्रतिज्ञा आपल्याला देईल. तर सगळ्यांना आपल्याला तिच्या मागं 22 प्रतिज्ञा म्हणायच्या आहेत. ठीक आहे. तर जो सोहळा बाबासाहेबांनी घेतला होता दीक्षाभूमीवर, तर सेम तशा प्रकारचा सोहळा आपण करणार आहोत. तर जसं म्हणजे 22 प्रतिज्ञा होतील आणि वंदना होतील ती सर्वांच्या मागं म्हणायची आहे. धन्यवाद. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली जाहीर घोषणा केली, मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात मरणार नाही. हॅलो. जो धर्म माणसाला माणसासारखी वागणूक देत नाही, ज्या धर्माची माणसं चातुर्वर्णीय मनुची संस्कृती पाळून दीन दुबळ्या निष्पाप जीवाचा छळ करतात, तो धर्म आणि ती माणसं काय कामाची. मी माझ्या समाजासवे धर्मांतर करणार, असा धर्म शोधणार ज्यात समता, न्याय, बंधुत्व, हक्क आहे, जो बहुजनांच्या सुखाचा, बहुजनांच्या हिताचा आहे. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्मगुरु चंद्रमणीच्या हस्ते दीक्षा घेऊन धर्मांतर केले. तीच ही दीक्षाभूमी. या दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं ही प्रचंड अशी वास्तू उभी केलेली आहे. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तना दिवशी याच दीक्षाभूमीवर भीमरायांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीमसैनिक येथे आजही येत असतात. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची. सर्वप्रथम माझे वडील रामजी सपकाळ
गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी सर्वांची परवानगी मागतो. आपण सगळे खूप मोठा प्रवास करून इथवर पोहोचलो आहोत. अखंड प्रवासामध्ये आपल्यावर असंख्य संकटे आली. आपण खूप वादाचा सामना केला. आपण त्याच्यावर खंबीरपणे उभे राहिलो. तुम्ही सर्वांनी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझी साथ दिली आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व असा प्रसंग घडत आहे. आज आपण हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत. अखिल भारतीय मानवजातीच्या कल्याणाची आस धरणाऱ्या आणि माझ्या नेहमी सत्यांची आस धरणाऱ्या बौद्धाच्या वाटेने आज आपण सगळेजण आपला प्रवास करणार आहोत. या प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत कराल अशी आशा मला आहे. श्री शरण पंचशील नमो तस भगवतो सर्वांनी हात जोडा आणि वंदना घ्या. संबुदस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुदस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानाची पाता वेरमणी शिखापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणी शिखापदं समाधियामि अमेरुनिश्चचारा वेरमणी शिखापदं समाधियामि मुसावादा वेरमणी शिखापदं समाधियामि सुरामेरयमज पमाडठाना वेरमणी शिखापदं समाधियामि. साधु साधु साधु. थोडंसं प्रवास चांगलं VIP. हॅलो, आपण सर्वजण बौद्ध दीक्षा प्रतिज्ञा घेणार आहोत. तरी सर्वांनी माझ्या पाठीमागे बोलावे. थोडं शांततेचं सहकार्य करा. शांतता ठेवा आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या नंतर आपण सर्वांनी म्हणायच्या आहेत. मी ब्राह्मण विष्णू महेश यांना देव मानणार नाही. यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. उपासना करणार नाही. मी रामकृष्ण रामकृष्ण यांना देव मानणार नाही. यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. उपासना करणार नाही. मी गौरी गणपती मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील धर्मातील कोणतेही देवदेवतेस मानणार नाही. मानणार
खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इथपर मी बोधाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो जय भीम जय भीम. सर्वांनी खाली बसून घ्यावं. कार्यक्रम संपला नाही. खाली बसा. माता रमाईचा संदेश आहे. खाली बसा. सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या. शेवटचा ऍक्ट राहिलेला आहे आता. शांततेचं सहकार्य करा. खाली बसून घ्या सर्वजण. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हॅलो. 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 आजच्या दिनी घेतला व्रत बौद्ध धर्माचा करू प्रसार बाबासाहेबांचे स्वप्न साकार घडवून भारत करू उद्धार. हा ऐतिहासिक क्षण पाहून माझे मन फार आनंदित झाले. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार ठरलो आहोत. जर आज आपल्यामध्ये माता रमाई असत्या तर त्यांनी आजचा आपला समाज पाहून त्यांना काय वाटले असते, त्यांच्या स्वप्नातील समाजाचं काय झालं हे पाहून त्यांचे विचार कसे असते. जरा तर मग स्वतःच्या डोळ्यानेच पाहूयात. हॅलो. अरे माझ्या लेकरा
तुम्हाला या अवस्थेत पाहून मला फार वाईट वाटतं. आम्हाला आपला समाज शिकलेला, नोकऱ्या करणारा, देवदेवतांच्या मागे न लागणारा पाहिजे होता. साहेबांनी तुमच्यासाठी किती प्रयत्न केले. ते तर 4 बुक शिकलेले होते. माझं काय, मी तर अडाणीच होते. तरी मी त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होते. मला असं वाटतं की माणसाला आपल्या कर्माची भीती असावी, देवाची किंवा भूताची नसावी. कारण देव आणि भूत या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. आज साहेबांनी धर्मांतर करून जवळजवळ 68 वर्ष झाली. तरीही आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजला नाही. एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्यावर विश्वास ठेवणे याला श्रद्धा असं म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास न करता डोळे बंद करून त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून त्याच्यावर विश्वास ठेवणे याला अंधश्रद्धा असं म्हणतात. आता ही अंधश्रद्धा देवाबद्दलही असू शकते किंवा माणसाबद्दलही असू शकते. अंधश्रद्धेचं मूळ कारण आहे भीती. मग ती भीती परीक्षेत नापास होण्याची असो, नोकरी जाण्याची असो किंवा मरणाची असो. या भीतीमुळेच आपल्या हातून नरबळी, कोंबडे, बकरे बळी दिले जातात. आता तुम्ही म्हणत असाल की मी हे सर्व तुम्हाला का सांगत आहे. कारण साहेब म्हणायचे की मी कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ठरवतो. साहेबांना पाहिजे तसा तुम्ही समाज तयार कराल का. साहेबांचा शेवटचा संदेश लक्षात ठेवा बरं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज आपण सर्वांनी रियालिटीमध्ये घडवून टाकूया. घडवून दाखवणार का तुम्ही सर्व. चला तर आमचं नाटक शांतपूर्वक ऐकण्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद आणि जय भीम. ग्रुप फोटो आपण परिसरातील सर्व विद्यार्थी मित्र, महिला, पुरुष, आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर, आपण वेळाचा वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वांनी आयुष्यमान दिदी भालेराव सर, आयुष्यमान डॉक्टर प्रकाश जोंधळे सर व जोंधळे ताई, सर्व विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रमाला पूर्ण होऊन आणली सर्व टीम, जे व्हिडिओ रेकॉर्डिंग, संगीत आणि प्राध्यापक बंडू गायकवाड सर, असे विविध क्षेत्रातील या ठिकाणी तज्ज्ञ मान्यवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करून आजचा हा माता रमाई यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करून आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. नाट्यगृह पूर्ण यांच्या वतीनं 200 रुपयाचं मानधन भेट आलेलं आहे.
कलामंच देगाव थाळ यांची मी यांच्या वतीनं पंचशील नाट्य ग्रुपचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद पंचशील नाट्य ग्रुप. आजच्या प्रसंगी आयुष्यमान दिदी भालेराव सर यांच्या वतीनं सर्व ग्रुपसाठी 1000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आयुष्यमान दिदी भालेराव सर सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांचे आम्ही आभार आहोत. जलसंपदा विभाग नांदेड आयुष्यमान दिदी भालेराव सर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या वतीनं सर्व टीमसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी व अम्रपालताई राष्ट्रपाल कदम यांनी सर्वांनी वेळातला वेळ आजच्या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करून पुनश्च आभार व्यक्त करत आहे. आजचा कार्यक्रम संपन्न झाला.